फुले यांना शाळा मुलांसाठी शिक्षणाची शाळा उघडायची होती. नंतर त्यांच्यासाठी त्याला खूप कष्ट सहन करावे लागले, तरी ते आपला विचार डगमगले नाही आणि त्यांनी मुलीचे शाळा सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी अशा या महात्मांना माझे त्रिवार वंदन. सर्वांना माझा नमस्कार. आज मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल 2 ओळी सांगणार आहे. महात्मा फुले यांनी देशासाठी आणि समाजासाठी प्रचंड कार्य केले. क्रांतीसूर्य ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली शाळा. क्रांतीसूर्य ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली शाळा. स्त्रियाच्या अंधाऱ्या जीवनातून फुलवला ज्ञानाचा मळा. सर्वांना नमस्कार. माझे नाव ईश्वरी विजयकर. मी आज आपल्यासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. महात्मा परिसरीचे आपल्या जिल्ह्याला एक प्रसंग सांगणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले एकदा उन्हात त्यांच्या कामासाठी बाहेर पडले होते. वाटेत त्यांनी पाहिले विहिरीजवळ एक लहान मुलगी पाणी भरायला आली होती. पण काही लोक तिच्याकडे कटाक्ष टाकत म्हणत होते, तू इथलं पाणी भरू शकत नाहीस, तुझी जात नीच आहे. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं. ती भांडं घेऊन शांतपणे उभी, पण पूर्णपणे हताश. हे दृश्य पाहता ज्योतिबा फुले पुढे गेले. त्यांनी त्या लोकांना न जुमानता विहिरीतून पाणी काढलं व त्या मुलीच्या भांड्यात भरून दिलं. मुलीकडे बघून ते शांतपणे म्हणाले, देवाने सर्वांना सारखेच पाणी दिले आहे, कुणी कोणापेक्षा कमी नाही. या छोट्याशा प्रसंगाने त्यांना समाजातील अन्याय किती खोलवर रुजला आहे याची पुन्हा जाणीव झाली. याच क्षणी त्यांनी ठरवले, समाज जर बदलायचा असेल तर न्याय, समानता आणि माणुसकी यासाठी आयुष्य बदलायचं. आज 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी. आज आमच्या वर्गात आमच्या पाठ्यपुस्तकाच्या पाठातील एक बालसभा आयोजित केली आहे. मला असं वाटलं आणि सर्वप्रथम मला या बालसभेतील अध्यक्षस्थान दिले याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि मला ठाऊक नव्हतं की माझ्या मैत्रिणी इतके सुंदर भाषणं आणि त्यांनी त्यांच्या भावना इथे व्यक्त केल्या. याबद्दल मी धन्यवाद देते आणि सुंदर सूत्रसंचालन केले त्याबद्दल मी तिचे आभार मानते आणि कार्यक्रम संपण्यास विचार करते.